नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video today. Today we shall see next part of this lesson, World Heritage. मित्रांनो, आपण पहिल्या पार्टमध्ये काही भाग अभ्यासला. चला तर मग बघूया. Friends, we have seen that UNESCO's General Conference adopted the goals. These goals put forth by the International Union for Conservation of Nature. म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षक संघाने पण जे गोल ठेवलेले होते की जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार जो ह्या युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्समध्ये स्वीकारण्यात आला, त्याच्यामधले जे गोल्स होते ते गोल्स होते त्यामध्ये जागतिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जी स्थळं आहेत तीच नव्हे तर नैसर्गिकदृष्ट्या जी महत्त्वाची जी स्थळं आहेत त्यांचा सुद्धा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश करण्यात यावा अशी ती गोल्स होती. आणि त्या सर्व गोल्सचा दोज वेअर ॲडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1970. इथपर्यंत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं. चला मग आता लेट्स मूव्ह नेक्स्ट. चला पुढे जाऊया आता. लेट्स मूव्ह फॉरवर्ड. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. बघा आता I am going to read the text with proper stress, pronunciation and intonation. I request all of you boys, please pay attention, listen carefully. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO's World Heritage Site. बघा, म्हणजे आज युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती असेल याची महत्त्वाची जबाबदारी कोण पार पाडतं? वर्ल्ड हेरिटेज कमिटी. इट इज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी विच डिसाइड्स विच साइट विल बी युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साइट. ओके, समजतंय? द कमिटी meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. See friends, आता ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी यांची वर्षातून एकदा बघा मीट्स वन्स अ इयर एकदा त्यांची मीटिंग भरत असते. आणि त्यामध्ये काय असतं तर रिप्रेझेंटेटिव्ह. इट कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. म्हणजे राज्याचे पक्ष म्हणतो आपण 21 राज्यांच्या पक्षांचे ते प्रतिनिधी असतात त्यामध्ये. आणि ते प्रतिनिधी 6 वर्षाकरता निवडले जातात. त्यांची टर्म असते 6 इयर. कोण निवडतं? बाय वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या जनरल असेंब्लीने त्यांची नेमणूक केलेली असते, त्यांना निवडलेलं असतं. बरोबर आहे? देर आर 2 मार्जिनल क्वेश्चन्स विच वी विल टेक. बघा, सी फ्रेंड्स, व्हॉट डज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ? व्हॉट डज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ? कशाचा समावेश असतो त्याच्यामध्ये? बघा इथे दिलाय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. बघा इकडे त्याच्या खाली वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट parties that are elected for 6-year terms. एवढं लिहिलं तरी चालेल. बरोबर? Then next question, see. What is
द वर्ल्ड हेरिटेज कमिटी रिस्पॉन्सिबल फॉर, बघा रिस्पॉन्सिबल फॉर याचं उत्तर इथे आहे बघा समोर. मग इथून आपण सुरुवात करायची. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग which sites will be listed as a UNESCO's World Heritage Site. ओके, समजलं मित्रांनो. लेट्स मूव फॉरवर्ड. बघा नेक्स्ट. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. नेक्स्ट पेज. within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. मग हे जे 21 स्टेट पार्टीज असतात ह्या जबाबदार असतात की ते त्यांच्या प्रदेशातले स्थळं शोधून निवडून त्याचं नामांकन वर्ल्ड हेरिटेजकडे करायचं, नॉमिनेशन करायची जबाबदारी त्यांच्यावर असते. नेक्स्ट पॉईंट बघा. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता वर्ल्ड हेरिटेज साईट होण्यासाठी काय करावं लागतं पहा. बिकम म्हणजे होणे. वर्ल्ड हेरिटेज, एखादी साईट वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करायचं तर काय. सी, देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. किती स्टेप्स आहेत मित्रांनो? 5 स्टेप्स आहेत. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री or state party to take an inventory of its significant cultural and national sites. बघा त्यातला पहिला मुद्दा काय तर the first of which is for a country or state party to take an inventory. See, the meaning is given here. Inventory, that is a detailed list. बघा, to take an inventory of its significant cultural and national sites. म्हणजे एखाद्या कंट्रीने किंवा स्टेट पार्टीने पूर्ण आपल्या अंतर्गत येणाऱ्या, आपल्या प्रदेशात येणाऱ्या काय महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्वाची जी स्थळं आहेत त्यांची डिटेल लिस्ट त्यांनी द्यायची. हा झाला पहिला मुद्दा. बरोबर आहे. Next, this is called the tentative list, and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Whatever list a state party will make, that is tentative list, but that tentative list is also important. Because if the name is not there in the tentative list, it will not be nominated for World Heritage List. Okay, that is why that nomination and that tentative list is most important. म्हणजे ते आपण जी तात्पुरती जी यादी आहे तिच्यामध्ये जर त्या एखाद्या स्थळाचं नाव नसेल तर वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सुद्धा ते कन्सिडर केलं जात नाही. म्हणून ही टेंटेटिव्ह लिस्ट सुद्धा महत्त्वाची असते. नेक्स्ट, countries are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file. बघा आता ह्या नॉमिनेशन फाईलचा उल्लेख केला. नॉमिनेशन फाईलमध्ये ती जी लिस्ट आहे याच्यातून कोणती स्थळ निवडावी, विच साइट्स टू बी सिलेक्टेड फ्रॉम दॅट टेंटेटिव्ह लिस्ट फॉर द नॉमिनेशन इन द नॉमिनेशन फाईल, दॅट विल बी डिसाइडेड बाय कंट्रीज. ते राज्य ठरवत असतात. द थर्ड स्टेप इज a review of the nomination file by 2 advisory bodies. बघा तिसरी स्टेप काय असते? परीक्षण करणे या नॉमिनेशन फाईलचं. त्या 2 ॲडवायझरी बॉडीज असतात. 2 ॲडवायझरी बॉडीज मेक अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल अँड इट कन्सिस्ट ऑफ consisting of the International Council on Monuments and Sites and the वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन. बघा म्हणजे त्याच्यामध्ये कोण असतं? त्या ॲडवायझरी बॉडीमध्ये 2 पार्टीज, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स यांचा एक, अँड द वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन त्यांचा एक.
असे 2 पार्टीज असतात. हू देन मेक रिकमेंडेशन्स. बघा, रिकमेंडेशन्स दॅट इज सजेशन और प्रपोजल्स. मग ते रिकमेंड करतात. हू देन मेक रेकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि मग त्या नॉमिनेशन फाईलचं रिकमेंडेशन वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे ही ॲडवायझरी बॉडी करत असते. नेक्स्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. See, we have already seen it. ही त्यांची वर्षातून एकदा भेट होत असते, एकदा मीटिंग होत असते. वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स इन अ इयर टू डिसाइड विच साइट्स आर टू बी एनलिस्टेड इन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. ओके, नेक्स्ट. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. बघा, तर यातली शेवटची स्टेप काय असते? शेवटची स्टेप हे असते की ह्या नॉमिनेशन फाईलमध्ये जी साईट निवडली गेली, ती जी साईट आहे ती सिलेक्शन क्रायटेरियामधल्या 10 जे नॉर्म्स आहे त्याच्यातला एक नॉर्म्सची तरी त्याची बरोबरी होते का? द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साइट मीट्स ॲटलिस्ट 1 of 10, 10 पैकी किमान एक सिलेक्शन क्रायटेरिया. बरोबर आहे, सिलेक्शन क्रायटेरियामधल्या 10 पैकी एकाची तरी त्यांची मिळते जुळतं जमलं पाहिजे, त्यात ते बसलं पाहिजे. Next, if the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. आणि जर या क्रायटेरियामध्ये बसत असतील त्या साईट्स, तर मग त्या साईटचं नाव वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये टाकलं जात असतं. नेक्स्ट, वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चोजन, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. बघा मित्र, once a site is chosen to be enlisted in the World Heritage Site, it becomes property of not only of the country on which or on whose territory it sits or on whose territory it belongs, but also of the international community. ज्या साईटचं नाव वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात येतं, ती साईट फक्त त्या राज्यापुरतीच राहत नाही, तर ती पूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाची साईट ती बनून जात असते. ओके, सो वी हॅव सीन हिअर द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, द पॉइंट अँड हाऊ अ साईट कॅन बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साईट. हे आपण इथपर्यंत बघितलं. आता याच्यामध्ये सी फ्रेंड्स, इन द मार्जिन्स one question is given, we will take it. See, who makes recommendations to the World Heritage Committee? बघा, याचं उत्तर लगेच समोर शोधायचं आपण. बघा, रिकमेंडेशन कोण करतं? हा 5 शब्द बोर्डमध्ये दिलाय. हू मेक्स रिकमेंडेशन? बघा, ॲडवायझरी बॉडी. बघा इथून सी, advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union makes recommendations to the World Heritage Committee. Okay, so we shall stop here in this video. The next topic, types of the World Heritage Sites, we will take in the next video. Till then, study hard, abhyas kara. Thank you friends.